आणि सरोजाताई गायकवाड निसर्ग वैभव या कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे आणि हे सुंदर असं कवी संमेलन हरीच्या बेटावर आयोजित केलेलं आहे। या दोघांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। नवी दिल्ली येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दोघांचं कविता आणि शिरूराणपळ नगरीचं नाव दिल्ली दरबारी त्यांनी नेऊन पोहोचवलं आणि मला कवी बनण्यामध्ये गोविंद श्रीमंगल सरांचा वाटा मोठा आहे। मला 2-3 कविता म्हणण्याची संधी दिल्यानंतर माझं कवी मन जागृत झालं। मी 35 वर्ष पोलीस दलामध्ये इंटेलिजन्स ऑफिसर गुप्तवार्ता अधिकारी म्हणून SID ला काम केलेलं आहे आणि लोक न्यायालयाला पॅनल जज म्हणून सध्या मी शिवाजीनगर कोर्टामध्ये कार्यरत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो मंच आहे त्यासाठी माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर कविता तयार केलेली आहे। माझ्या कवितेचं शीर्षक आहे भारतीय संविधान। आज उगवली सोनियाची सकाळ, जन्मास आले भीमभार, प्रतिकूल परिस्थितीवर मात करुनी ते बनले काळाचेही काळ। ज्ञान प्रतिभेचं लेणं लाभलं की हो माझ्या भीमाला, म्हणूनच संविधान आलं त्यांच्या हातून जन्माला। कोटी कुळाचा उद्धार डॉक्टर बाबासाहेबांनी केला। या संविधानामुळे जाती व्यवस्थेचे निर्मूलन करून सामान्यातील सामान्य मनुष्याला प्रतिष्ठा की हो प्राप्त झाली, म्हणून मी मान देतो माझ्या भीमाला। या संविधानामुळे समान नागरिकत्व, मूलभूत अधिकार, नोकऱ्यात, विधिमंडळात, मंत्रिमंडळात पुरेसे प्रतिनिधित्व प्राप्त झाले की हो अस्पृश्यांना। शिक्षण हे वाढीचे गुण आहे, तो जोगे कोणी देईल तो भोगवल्याशिवाय राहणार नाही। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा गुरु मंत्र दिला सर्वसामान्य जनतेला। बाबा तुझ्या प्रतिभेने पाषाणालाही पाझर फोडले, प्रेरणांचे झरे निर्माण केले। तुमच्या लेखनीत 100 हत्तीचे भर कोठून आले, तो त्या विधात्यालाही नाही कळले, त्या विधात्यालाही नाही कळले। जाईन तेथे जिंकवीन, हरलो तरी हटणार नाही, पडलो तरी थांबणार नाही, अशी त्यांच्या जिद्द चिकाटी होती। म्हणूनच बाबासाहेबांचा नाद कोणीच कदापि न करती। शाहरुख, फुले, संत कबीर आणि बुद्ध यांना डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात गुरुस्थानी मानले, तर विद्या, स्वाभिमान व शील हे 3 उपास्य दैवते मानली। अशी आहे त्यांची दूर ख्याती। डॉक्टर बाबासाहेबांनी महाराष्ट्रात 14 तळ्यातील पाणी प्राशन करून सामाजिक क्रांतीची म्हणून प्रक्रिया लढवली आणि साऱ्या जनता त्यांच्या कार्याने चकित झाली। 25 डिसेंबर रोजी मनोसंमतीची होळी करून अस्पृश्यांचे, शोषितांचे बाबासाहेबांनी मनोधैर्य की होळ वाढवली आणि तळागाळातील आम जनतेला मुख्य प्रवाहात आणले। 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमी दिनी बाबासाहेबांनी सप्रथमे नागपूर येथील दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन धर्मांतर की हो केले। या त्यांच्या कृतीने सारे जगत अचंबित झाले। सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून भगवान गौतम बुद्धाची शिकवण बाबासाहेबांनी आपल्या जीवनात तंतोतंत अंमलात आणली। डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिभाशाली धारदार लेखणी
त्यांच्या धैर्य आणि चिकाटी हीच आहे भारतीय संविधानाची जननी. भारताचे संविधान आहे माझा जीव की प्राण. डॉक्टर बाबासाहेबांची अभ्यासपूर्ण वाणी, भल्या भल्यांना त्यांनी पाजले पाणी. डॉक्टर बाबासाहेबांची लेखणी आहे जगात उभं लेखणी. कायद्यात राहा तर फायद्यात राहा. कायदा हा जागृत लोकांसाठीच आहे, तो झोपलेल्या लोकांसाठी नाही. हे तत्व आपणास भारतीय संविधानानेच शिकविले. म्हणूनच मी म्हणतो की सर्व जगात भारतीय संविधानच आहे महान. लोकशाहीचा आत्मा आणि प्राण याचा आहे मला सार्थ अभिमान. कायद्याने नराधमाला फासावर लटकवता येते, हेच भारतीय संविधान ठणकावून सांगते.